नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? श्रम साधना. काय आहे तिचं नाव? श्रम साधना. आणि या धड्याचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, इथे आपला धडा अजून आहे ते आपण बघणार आहे. बघा, धनिक लोग अपनी ज्यादा संपत्ति का उपयोग समाज के हित में ट्रस्टी के तौर पर करें. यहाँ पे काय सांगितलं, इथे काय सांगितले आहे की जे धनिक लोक आहे, जे खूपच धनिक लोक आहेत, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, त्यांचा उपयोग समाजाची हितासाठी केलेले जाते किंवा ट्रस्टी होऊन आमतौर पर करू शकतात किंवा करतात. संपत्ति दान यज्ञ और भूदान यज्ञ का भी आखिर आशय क्या है? संपत्ति दान किंवा संपत्ति दान यज्ञ आणि भूदान यज्ञ यांचा आखिर आशय काय आहे? आपने किंवा अपने पास आवश्यकता से जो कुछ अधिक है, आपल्या समोर किंवा आपल्या जवळ आवश्यकतातून काहीच अधिक आहे, उस पर हम अपना अधिकार न समझकर उसका उपयोग दूसरों के लिए करें. आणि त्यासाठी जे आपल्यासाठी आवश्यकता आहे किंवा जे अधिक आहे त्यांच्यावर किंवा त्याच वेळी आपल्या जे अधिकार आहेत त्यातून समजून किंवा त्यांचा उपयोग करून दुसऱ्यासाठी पण तुम्ही करू शका. ये भी बहस चलती है कि धनिकों के दान से सामाजिक उपयोग के अनेक बड़े बड़े कार्य होते हैं. आणि हा पण बहस करून जात आहे किंवा लोक म्हणतात की धनिक जे लोक आहेत ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे ते दान समाजासाठी उपयोग आहे आणि मोठ्या मोठ्या कार्यासाठी पण आहेत. जसे की अस्पताल, विद्यालय. जसे कळसा आहे अस्पताल किंवा म्हणजे शाळा किंवा विद्यालय. शाळा किंवा विद्यालय किंवा अस्पताल. अगर व्यक्तियों के पास संपत्ति इकट्ठी न हो तो समाज को ये लाभ कैसे मिलेगा. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हा व्यक्तीकडे अजून संपत्ती नाही होणार किंवा संपत्ती नाही इकट्ठा होणार तर हा समाजासाठी काय लाभ होणार का नाही. कळतं की नाही तुम्हाला? जिथे तुम्हाला असं म्हणतं किंवा जिथे तुम्हाला असं कळतं नाही की तुम्ही पुन्हा सांगा. पुन्हा सांगू का? हा बघा, इथे काय सांगितले आहे की जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते इकट्ठा नाही होणार तर समाजासाठी लाभ कसा होणार. कळतं? हो. वास्तव में जब संपत्ति थोड़े से हाथों में बंधी न रहकर समाज में फैली रहेगी तो सहकार पद्धति से बड़े पैमाने पर ऐसे काम आसानी से चलने लगेंगे. इथे काय म्हणाले की वास्तव में जेव्हा संपत्ती हा थोडंही हातामध्ये बंधून राहणार किंवा समाजाची फैलावसाठी राहणार तो सहकारी पद्धती होणार आणि मोठ्या प्रमाणात असे काम आसानीतून चालत आहे की लोकांना असं वाटणार आहे की त्यांचा लाभ आपल्यासाठी होऊन जात आहे. याचक दिन की तरह ये सम्मानपूर्वक लाभ उठाए. आणि जेव्हा आपण याचक दिनात हा सर्व जो मोस्ट आहे त्यांच्या सन्मानपूर्वक त्यांचा लाभ आपल्याला उठायचा आहे. कळतं की नाही? हो. तर अजून बघूया. चला बघा, अर्थशास्त्री के कहते हैं की उत्पादन की प्रेरणा कोणी म्हणतात? अर्थशास्त्री असं म्हणत आहे की उत्पादन की प्रेरणा के लिए व्यक्ति के स्वार्थ के लिए अवसर देने के लिए वरना देश में उत्पाद और संपत्ति नहीं बढ़ सकेगी. इथे काय म्हणाले आहे? इथे म्हणाले आहे की अर्थशास्त्राच्या अनुसार उत्पादनची प्रेरणा व्यक्ती यांच्या स्वार्थ किंवा अवसर देण्यासाठी खूपच उत्पादन केलेले आहे आणि देशातून हा उत्पादन संपत्ती नाही वाढू शकते. बचत भी नहीं होगी आणि त्यांची बचत पण नाही होणार. अनुभव बताता है की यांचा अनुभव त्यांना सांगितलेले आहे की पूंजी गरीबी या बेकारी की समस्या हल नहीं कर सकी है. पूंजी जे आहे म्हणजे पैसे जे आहे हा बेकारी किंवा हा गरिबी किंवा बेकारी यांची समस्या हल नाही करू शकत. नैतिक दृष्टि से भी स्वार्थ वृत्ति का पोषण करना योग्य नहीं है. जी आपली नैतिक दृष्टी आहे त्यांच्याकडे स्वार्थ वृत्ती यांचं पोषण करणं ते योग्य नाही आहे. बहुत करके स्वार्थ का अर्थ होता है परार्थ की हानी. खूपच मोठ्या प्रमाणे असं सांगितलं आहे की बहुत करके म्हणजे खूपच करताना स्वार्थ यांचा अर्थ होणार आहे परार्थ की हानी. उसी में से स्पर्धा बढ़ती आणि त्यांच्यासाठी ही स्पर्धा वाढू सकतं. जिसके फलस्वरूप कुछ थोड़े से लोग भी लाभ उठा सकते हैं. ज्यांच्या फलस्वरूप काही थोड्याही लोकांना हा लाभ उठवत जाणार आहे.
बहुसंख्यक को तो हानी ही पोहोचती है. जे बहुसंख्यक लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूपच हानी पोहोचून जात आहे. मानवोचित सहयोग की जगह जंगल का कानून या मत्स्यनालय न्याय चलता है. मानववेचित म्हणजे मानवचित सांगितले आहे की हा जे लाभ आपण उठवत आहे त्याच्यातून जंगल यांचा कानून किंवा यांचं मत्स्य हे न्याय चलत आहे. आखिर यह देखता है कि समाज का कल्याण किस व्यक्ति से होगा. आखिर हा जाणू शकतात किंवा हा करू शकतात की या समाजासाठी किंवा हा समाजासाठी यांची कल्याणची जी व्यक्ती आहे ते कसं करणार आहे किंवा कसा केलेले जाणार आहे. अगर समाज में स्वार्थ व्यक्ति के लोग अधिक हो, अगर अगर इथे काय म्हणाले, अगर समाजासाठी स्वार्थ व्यक्ती यांचा लोक अधिक आहे तो कल्याण की आशा रखी जा सकती है. म्हणून आपण कल्याण अशी आशा करू शकतात की आपल्यासाठी काही बरे होणार आहे. समाज तो परोपकारी व्यक्ति के बल पर ही ऊंचा उठ सकता है. समाज जे आहे ते परोपकारी वृत्ती किंवा बल यांचं उंचीवर वाढू सकतं. संपत्ती बनाने के लिए स्वार्थ का आधार दोषपूर्ण है. संपत्ती वाढासाठी आपले जे स्वार्थ आहे त्यांचा आधार खूपच दोषपूर्ण झालेला आहे. तुम्हाला कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं. इथे बघा, इस संबंध में कुछ भाई अमेरिका का उदाहरण पेश करते हैं. याबद्दल किंवा या संबंधात कुछ काही भाई म्हणजे खूपच मोठ्या अमेरिकातून या उदाहरण पेश केलेले आहेत. कहते हैं, ज्याचं मदत करत आहे, जिनके पास संपत्ति इकट्ठी हुई, ज्याच्याकडे संपत्ती इकट्ठे होणार, उन पर लगाकर कल्याणकारी राज्य की स्थापना की जाए. त्यांना लावून कल्याणकारी राज्य यांची स्थापना केलेली जाणार आहे. उसी आधार पर भारत को कल्याणकारी राज्य बनाने की बात चली है. त्या आधारे ही भारतला कल्याणकारी किंवा राज्य बनण्यासाठी यांची बातमी झालेली आहे. कल्याणकारी राज्य का अर्थ यह समझा जाता है कि सब तरह के दुर्बलों को राज्य सत्ता द्वारा मदत मिले. आणि जेव्हा हा कल्याणकारी राज्य यांचा अर्थ असा समजून जाणार आहे की सर्व जे दुर्बल लोक आहेत त्यांची राज्य सत्तासाठी यांचा मदत भेटणार आहे. अर्थात बड़े पैमाने पर कर वसूल करके उससे गरीबी को सहारा दिया जाए. अर्थात यांचा काय भाव आहे की मोठ्या प्रमाणाने कर वसूल करून आणि हे जे गरीब लोक आहे यांचा सहारा करून देत आहे. भारत जैसे देश में क्या इस बात का बनपाना संभव है. भारत हा देशासाठी किंवा हा जो देश आहे त्यांच्याकडे हा संभव आहेत का, हा बातमी संभव आहेत का. प्राथमिक आवश्यकताओं के बारे में मनुष्य अपने पैरों पर खड़े रहने लायक हुए बिना स्वतंत्र नहीं रह सकता. कोणती प्राथमिक आवश्यकता, यातून मनुष्य जे आहे आपल्या पैरावर उभे नाही होऊ शकता किंवा उभे नाही होऊ शकता, त्यांचं लायक होऊ शकता का, स्वतंत्र नाही राहू शकता. किसी न किसी प्रकार उसे पराधीन रहना होगा. कोणता प्रकार त्यांना पराधीन असंही राहत आणणार. कळलं की नाही? हो. आता बघा, हमारी सामाजिक विचारधारा में बड़ा भारी दोष है. आमची जे सामाजिक विचारधारा आहे त्यांचा तो खूपच मोठा दोष आहे. हम शरीर श्रम करना नहीं चाहते. आम्ही शरीर श्रम हा करू नाही शकते. वरन उसे हीन दृष्टि से देखते. वरना हम त्यांना हीन दृष्टीतून यातून पाहतो. और जिनको श्रम करना पड़ता है आणि ज्यांना शरीर श्रम करायला हवे किंवा करून पडतं, उन्हें समाज में हीन दर्जा का मानते हैं आणि त्यांना समाजातून हीन दर्जा देत आहे. अमीर या गरीब कोई भी श्रम करना नहीं चाहता. अमीर किंवा गरीब हा दोघंही श्रम नाही करू शकता किंवा नाही करणार असंही त्यांना सांगते. धनिक अपने पैसे के बल पर नौकरों द्वारा अपना काम चला लेता है. जे धनिक आहे, ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे, ते आपल्या पैशाच्या बलावर नौकर यांना काम देते. गरीब भूक की लाचारी से श्रम करता है. आणि जे गरीब आहे ते भूकासाठी काम करतात. हमें ये वृत्ति बदलनी चाहिए. आम्हाला हा वृत्ती बदलायचा आहे. शरीर श्रम केवल प्रतिष्ठा स्थापित कर संतोष नहीं मानना है. शरीर श्रम हा केवल प्रतिष्ठा स्थापित कर संतोष नहीं भेटणार असं त्यांनी सांगितले. उसके लिए हमारे दिल में प्रीति होनी चाहिए. आणि त्यांच्यासाठी आमचं जे हृदय आहे त्याच्यावर प्रतिहीन जाणार आहे. आज श्रमिक की कर्तव्य परायण नहीं रहा है. आज जे श्रमिक आहे ते कर्तव्य परायण नाही राहणार आहे. श्रम की प्रतिष्ठा बढ़ाने
उसी के हाथ में, श्रमाची प्रतिष्ठा वाढव त्याचाच हातमध्ये आहे, जे श्रम में समाज को जिंदा रखने की क्षमता आहे, ज्यांना श्रम मध्ये समाजातून जिंदा राहण्याची क्षमता आहे. उस श्रम का सही मूल्य और श्रमिक जान लोक याच्या श्रमाचं खरंच मूल्य आणि त्याच्या श्रमिकचा जाण असं दे, देश के आर्थिक क्रांती होने के देर नहीं होगी आणि त्यांच्यासाठी देशात आर्थिक क्रांती होऊन देर नाही होणार. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघूया. गांधी जी ने श्रम और श्रमिक की प्रतिष्ठा स्थापित करने के लिए, गांधी जी यांनी श्रम किंवा श्रमिक यांची जी प्रतिष्ठा आहे त्यांना स्थापित करायला रचनात्मक कार्य को लोक चेतना का माध्यम बनाया. रचनात्मक कार्याला हा लोक चेतनाचा माध्यम बनून जात आहे. उनकी मान्यता के अनुसार, त्यांची मान्यताचे अनुसार नित्य उत्पादक श्रम करण्याचे, नित्य म्हणजे रोज आपल्याला उत्पादक श्रम करायचा आहे. ये उन्होंने श्रम और श्रमिक की प्रतिष्ठा कायम करने के लिए किया. हा जे आहे त्यांनी कसं केले किंवा का केले? कारण की त्यांना श्रम किंवा श्रमिक यांची प्रतिष्ठा कायम करण्याचं आहे किंवा कायम राहणार असा बद्दल केलेले आहे. तुम्हाला कळतं की नाही? हो. बघा, अब कुछ समय से जगत के सामने दया की जगह समता का विचार आया आणि हा काहीच वेळ किंवा काही क्षणात हा जे जगत आहे त्यांच्या समोर जगत समता यांचा विचार आलेला आहे. ये विषमता कैसे दूर है? हा जी मोठ्या विषमता आहे त्याला आपल्याला कसा दूर करायचा आहे? कहीं कहीं लोग ने हिंसा का मार्ग ग्रहण किया. कुठे कुठे लोकांनी काय केले? हिंसा यांचा मार्ग ग्रहण केलेले आहे. उसमें उनके बुराइयां निकली आणि त्यांच्यासाठी त्यांचा कुठे काय निघाले? बुराइयां तिथे बाहेर काढली, जो अब तक दूर नहीं हो सकी, जे आतापासून दूर नाही आहेत. विषमता दूर करने में कानून भी कुछ मदत देता है. जेव्हा आपण विषमता दूर करते त्यासाठी कानून भी आपल्या मदत करत आहे. परंतु कानून से मनोवैचित गुणों का सद्भावना का विकास नहीं हो सकता. परंतु हा जे कानून आहे त्याच्यासाठी मनोवैचित गुणों यांची सद्भावना यांचा विकास नाही करू शकतो. महात्मा जी ने हमें जो हिंसा का विचारधारा दिया है, महात्मा जी यांनी आम्हाला जे अहिंसा यांची विचारधारा दिलेली आहे, उसके प्रभाव का कुछ अनुभव भी हम कर चुके. त्यांच्या प्रभावाचा काही अनुभव पण आपण पाहिले आहे. भारत की परंपरा का ख्याल करते हुए ये संभव दिखता है. भारत यांची जी परंपरा आहे त्यांची जी ख्याल करण्याबद्दल हा संभव आपण दाखवते. विषमता का प्रश्न बहुत कुछ हद तक अहिंसा के इस मार्ग से हल हो सकना संभव है. इथे काय म्हणाला आहे की जी विषमताचा मोठा प्रश्न आहे त्याचा काही क्षण किंवा काही हद असा आहे जे अहिंसा या मार्गातून हल करून संभव आहे. इसमें धनिकों को पूरा सहयोग मिलना चाहिए. त्यासाठी आपल्याला धनिक जे आहे त्यांचा पूर्ण सहयोग भेटायचा आहे. जसं राजनीतिक स्वराज का यह प्रश्न काफी हद तक अहिंसा के मार्ग से सुलझा. इथे म्हणाले आहे की जसे जे राजनीतिक स्वराज आहे त्यांच्या काही सामाजिक क्षमता असा प्रश्न आहे जे अहिंसाच्या मार्गावर आहे. जैसे वैसे ही आर्थिक और सामाजिक समता का प्रश्न भी भारत में अहिंसा के मार्ग में सुलझेगा ऐसी हम श्रद्धा करें. इथे खूपच सुलझून जाणारे प्रश्न आहेत की जे आर्थिक किंवा सामाजिक समता यांचे जे प्रश्न भारतातून अहिंसा मार्गावर सुलझाला अशी आमची श्रद्धा आलेली आहे किंवा असे आपल्याला म्हणत आहे की कशाप्रमाणे आपण ही जी श्रद्धा आहे किंवा असे ज्या गरिबी किंवा जे अमीर लोक आहेत त्यांचा वेगवेगळे स्वभाव आहे किंवा वेगवेगळे जे लोक त्यांच्या सोबत स्वभाव करत आहेत तर याप्रमाणे यांचं उच्चारण किंवा यांचा बद्दल आपण कशाप्रमाणे करणार आहे आणि करणार पण आहे तर कशाबद्दल करणार आहे हे सगळं महत्त्वाची गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. तुम्हाला कळत आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आज आपल्या समाजातून हा जे श्रम साधना आहे ते वेगवेगळे जीव आहेत. त्या वेगवेगळ्या जीवनातून दोन जीव आहे, एक बुद्धिजीवी आणि एक श्रमजीवी. बुद्धिजीवी ते जे लोक आहे जे आपल्या बुद्धी बरोबर ही काम करत आहे आणि श्रमजीवी जे आपल्या देह शरीराबद्दल काम करत आहे. तर याप्रमाणे दोघं लोकांना हा महत्व गोष्टीची काय आहे की दोघं लोकांना आपला पोट भरण्यासाठी हा कार्य करू शकतात. जे डॉक्टर आहे, ते वकील आहे, शिक्षिका आहे, हे सगळं आपला पोट भरून करण्यासाठी ते शिक्षित आहे म्हणून ते असं कार्य करतात. आणि जे श्रमजीवी आहे, जे श्रम म्हणजे देहातून किंवा शरीरात रूपांतर जे श्रम करत आहे
जे मेहनत करत आहेत ते कशा करत आहेत, तर याबद्दल आपण पाहणार की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जागा वेगवेगळा लोक काम करत आहे, परंतु त्यांचा मेहनत वेगवेगळा आहे, त्यांचा श्रम वेगवेगळा आहे, परंतु त्या श्रमाचं मूल्य त्यांना दोघांनाही भेटत आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.